जवळपास आज 25 ते 30 वर्ष झालं एसटी कर्मचाऱ्याला अनेक सरकार आले, कुठलेही सरकार असेल, आम्हाला त्याचं देणे घेणं नाही आहे, परंतु प्रत्येक सरकारनं आमच्या कामगाराच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. दिवाळी आले बंद करू नका, दसरा आले बंद करू नका, गौरी गणपती आले बंद करू नका. मग आम्ही आंदोलन करायचं कधी? ही लोकशाही आहे, आम्ही काही चुकीचं करायलो का? संविधानिक पद्धतीनं हे आमचे आंदोलन आहे, कुठेही गालबोट नाही. मला सांगा, आता तुम्ही सांगताय की महामहिम राष्ट्रपती आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, बरोबर आहे, ह्याचा आम्हाला गर्व आहे, आनंद आहे की या लातूर जिल्ह्यामध्ये या भारताच्या प्रथम नागरिक येत आहेत. हा नक्की आम्हाला गर्व आहे की ह्या लातूर जिल्ह्याचं भाग्य बनतो. परंतु हे किती दिवस प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगायची? मला सांगा, महामहिम राष्ट्रपतीचा दौरा का हा एक दिवसाचा ठरलेला आहे का? काल ठरला ना आज आला, जवळपास 6 महिन्यापासून यांची तयारी असेल. आणि आम्ही सुद्धा जवळपास 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी या कृती समितीच्या, इथं सर्व संघटना आहेत, कोणी एकटा कर्मचारी नाही, कृती समिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष झालं सांगत आहे, अनेक दिवस झालं सांगत आहे की आमचं जे राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे ते आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. मग बस जाणार का नाही? नाही ना, जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या, यावेळेस एक सांगतो की यावेळेस आम्ही कुठलीही हायगाई करणार नाही. आम्ही जोपर्यंत आमचा निर्णय, वरचे जे लेवलचे जे अधिक पुढारी आहेत आमचे कृती समितीचे, ते मुंबईला आहेत, त्यांच्या बैठकावर बैठक चालू आहेत, परंतु जोपर्यंत आमचा निर्णय 100% लागणार नाही तोपर्यंत कुठलीही तडजोड त्या महाराष्ट्राचा नव्हे लातूर जिल्ह्यातला कर्मचारी करणार नाही. परत एकदा मी जनतेची माफी मागतो, महामहिम राष्ट्रपतीजींची माफी मागतो की कमीत कमी तुम्ही तरी उद्या येऊन न्याय द्या, कारण तुम्ही या भारताचे प्रथम नागरिक. आता अपेक्षा ही आमची तुमच्याकडेच राहिलेली आहे. नाव काय? मी अभिषेक पाटील, वाहतूक नियंत्रक, लातूर.